मंडळी, लहानपणी मी ज्या वाड्यामध्ये राहायचे ना, तिथे प्राजक्ताच्या फुलांचं झाड होतं आणि पावसाळ्यात भरभरून फुलं त्या झाडाला यायची आणि संपूर्ण अंगणात त्याचा सडा पडायचा. सगळीकडे त्याचा सुगंध दरवळत असायचा. खरं तर या फुलांचं महत्त्व तेव्हा माहीत नव्हतं. या गोष्टीचं आज जरा वाईट वाटलं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून ज्यांना या फुलांविषयी माहिती नाहीये, या फुलांचे उपयोग माहिती नाहीयेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती आहे, प्राजक्ताचं जे झाड आहे, ज्याला पारिजातक सुद्धा म्हटलं जातं, ते जिथं असतं ना, जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल, तुमच्या कॉलनीमध्ये असेल किंवा कुंडीमध्ये असेल, तर जिथे कुठे हे प्राजक्ताचं झाड असतं, वास्तुशास्त्रानुसार तिथल्या आजूबाजूच्या वास्तूमधले सगळे वास्तुदोष दूर होतात. प्राजक्ताच्या फुलांचा सडा जिथे पडतो तिथे लक्ष्मी वास करते अशी ही मान्यता आहे. कारण पारिजातकाची ही फुलं माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. लक्ष्मी पूजेमध्ये म्हणून पारिजातकाची फुलं आवर्जून घ्यावीत असं सुद्धा सांगितलंय. पारिजातकाचा जो सुगंध आहे ना, त्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातून ताण कमी करण्याची क्षमता आहे. पारिजातकाचा सुगंध मन शांत करतो. त्याचबरोबर पारिजातकाचं झाड जिथे असतं किंवा ज्या घराच्या दारात असतं तिथलं आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवायला ते झाड मदत करतं. निरोगी आणि दीर्घ आयुष्य प्राप्तीसाठी पारिजातकाचं झाड सहाय्यक ठरतं. प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि खरं तर सकाळपर्यंत ती कोमेजूनही जातात. ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते. तुम्हाला माहिती आहे का, पारिजातकाची फुलं जे किंवा पारिजातकाचं जे झाड आहे ना, ते ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद या तिन्हींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे बरं का. हृदयरोगासाठी प्राजक्ताच्या फुलांचा उपयोग केला जातो. म्हणजे हृदयरोगापासून बचाव करायचा असेल तर 5-6 फुलांचा रस घ्यायचा. हा एक प्रभावी उपाय. परंतु हा उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. कारण तुमचा नक्की आजार काय आहे, तुम्हाला किती त्रास होतो आहे, या सगळ्यावर त्याचं प्रमाण अवलंबून असतं. पण तसं प्राजक्ताच्या झाडाकडे पाहिलं तर त्याची फुलं, पानं नाही तर सालसुद्धा औषध म्हणून वापरलं जातं. इतकंच नाही आहे बरं का, या पारिजातकाचा झाडाचा संबंध ना आपल्या पौराणिक कथांशी सुद्धा आहे. म्हणजेच एका पौराणिक कथेनुसार पारिजातकाचा हा जो वृक्ष आहे तो समुद्र मंथनातून निर्माण झाला. त्याचबरोबर हे स्वर्गामधलं झाड होतं जे कृष्णाने सत्यभामेच्या हट्टामुळे पृथ्वीवर आणलं. त्यामुळेच अनेक कथांमध्ये याचा कल्पवृक्ष म्हणून सुद्धा उपयोग केला गेलाय. पण याला कल्पवृक्ष म्हणण्यामागे आणखीन एक कारण आहे. कारण की मगाशी म्हटलं तसं याची फुलं, पानं, साल सगळंच आपल्या उपयोगाला पडणारं आहे. असंही वाचण्यात आलं की उत्तर प्रदेशातील बाराबंकी शहरात एक मंदिर आहे जिथे 5000 वर्ष जुनं पारिजातकाचं झाड आहे म्हणे. इच्छा पूर्ण करणारं कल्पवृक्षच या झाडाला मानलं जातं. हे प्राचीन झाड पांडवांची आई कुंतीशी संबंधित आहे अशी